तरी पाहिजे. जर तू 50च्या आतमध्ये जर स्कोर ठेवशील तर निखिल, मला वाटतं निखिल आणि सादिकची एक हाती जोडी हे रन चेस करू शकते. कारण की तू त्यांची बॅटिंग बघितली, सादिकची तू बॅटिंग बघितली, जो गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी होता, ज्याने आपल्या बॅट मधून बहुमूल्य असे 33 रन कुठले होते, तोच सादिक आता मैदानामध्ये. आणि पुन्हा एकदा मॅच कडवली. आता मात्र काहीच बॉलचा बॅटचा संपर्क होत नाही. बॉल जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय. पुन्हा एकदा हलूच ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू आता मात्र पुन्हा एकदा रनआउट होतो. एक मोठा झटका बसतोय निवेद्याच्या रूपामध्ये. जगद्गुरु एकवीर आर्यस संघाला एक हुकमी एक मानला जातो, तोच निवेद आता मात्र स्वस्तात बाद होतोय. बघूया आता काहीतरी निखिल मात्र आपल्या संघाच्या सर्व प्लेयर्सना सांगतोय, सर्वांच्या मनामध्ये कानामध्ये एकच सांगतोय की आपल्याला ही मॅच जिंकायची आहे आणि आपल्याला काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे. निखिल गेल्या वर्षी देखील क्वालिफाय मॅचेस केला होता आणि त्या लीग मध्ये त्याला पराभूत व्हावं लागलं होतं. त्याच्यामुळे आता त्याचा मानस एकच असणार आहे की मला काहीतरी नवीन करायचं, मला विजयी व्हायचं आहे. त्यासाठी पूर्ण तो आपला एवढ्या वर्षाचा अनुभव पणाला लावून खेळतोय. बघूया पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मध्ये मारा करतोय आकाश मारा करतोय ग्रंथेश करता. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीत टाकतोय. आता मात्र यॉर्कर लेन चेंडू, काय तर न समजलं चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि एक मोठा विकेट भेटतो. झेलबाद होतोय ग्रंथेश. हॅट्रिक साठी आता चान्स असणारा हॅट्रिक बॉल. बघूया दुसरी हॅट्रिक मिळते का, कारण की पहिली हॅट्रिक तर आपण मगाशी बघितली, संकेताला मिळाली होती, तीच आता हॅट्रिक आपल्याला घ्यायची आहे. आकाशला हॅट्रिक बॉल. बघूया या बॉल मध्ये काही, आणि हॅट्रिक बॉल या ठिकाणी गेलेला आहे, परंतु विकेट तरी लवकर या ठिकाणी टाकलेले आहेत जगद्गुरु एकविरा आर्यस या संघाने. कारण आता फक्त तुम्हाला या ठिकाणी मैदानामध्ये राहायचं आहे, थांबायचं आहे, रन्स करायचे आहेत. आता फक्त मला वाटतं तिसरं षटक चालू आहे आणि पूर्ण करतोय आकाश. जर तिसऱ्या षटकामध्ये जर का जास्त विकेट गेल्या तर रन्स देखील तुमच्यावर या ठिकाणी प्रभाव पडू शकतो. अपील केलेली आहे अंपायरनी, उंगली खडी की चलता की आहे किसको प्रवीण को. आणि आता मात्र या ठिकाणी एक स्टंपिंग, हो मेडन ओव्हर अशीच म्हणावं लागेल. या षटकात शेवटचा एक चेंडू शिल्लक, मात्र 5ही चेंडू निर्धाव चेंडू, एक चेंडू अद्याप तरी शिल्लक, लास्ट चेंडू शिल्लक. या षटकातील शेवटचा चेंडू आकाशाने 12 धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या थांबली आहे, 12 धावा झालेल्या आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आकाश त्याच्या समोर आहे, तो निहाल. पाहूया, कारण आता यज्ञेशला साथ देणे महत्वाचं आहे आणि इतकंच हलूच कटवतोय जातोय बॉल. खुद्द आयकॉन निखिल याच्याकडे ओव्हर देखील समाप्त होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. आकाश याने अफलातून गोलंदाजी केली स्वतः.